वसमत वकील संघाच्या 2025 ते 27 या कार्यकाळासाठीची निवडणूक मोठ्या शांततेच्या वातावरणात पार पडली। यंदाच्या निवडणुकीत अध्यक्षपदी ॲडव्होकेट राजेंद्र साखरे, उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट शेख मोहसिन आणि कोषाध्यक्षपदी ॲडव्होकेट नाहिद सिद्दीकी यांची निवड झाली। संघातील एकमत आणि सहकार्याची भावना यावेळी प्रकर्षाने जाणवली। इतर पदांवर पुढील प्रमाणे निवड करण्यात आली। सचिवपदी ॲडव्होकेट दीपक मुरंबेकर, सहसचिवपदी ॲडव्होकेट केतन कुमार सारंग, ग्रंथालय सचिवपदी ॲडव्होकेट विनोद खोत तर महिला प्रतिनिधीपदी ॲडव्होकेट साक्षी जोशी यांची निवड करण्यात आली। ही निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून ॲडव्होकेट YK देलमाडे यांनी जबाबदारी पार पडली। त्यांना सहाय्यक निर्वाचन अधिकारी ॲडव्होकेट विश्वास सत्यविजय अणवेकर आणि ॲडव्होकेट दीपक गुंडले यांनी मदत केली। नवीन नेतृत्वामुळे संघातर्फे येत्या काळात अधिक सक्रिय उपक्रम राबविले जातील असा विश्वास वकील वर्गात व्यक्त केला जात आहे। वसमत वकील संघामध्ये आज खेळीमेळीच्या वातावरणामध्ये जी निवडणूक प्रक्रिया पार केलेली आहे त्यामध्ये आम्हा तिघांचा विजय झालेला आहे, परंतु हा आमचा विजय नसून पूर्ण वकील संघाचा विजय आहे। त्यामुळे मी पूर्ण वकील संघाचे माझ्या मनाने आणि आमच्या सोबत जे निवडून आले यांच्याकडून सुद्धा मनस्वी आभार मानतो। धन्यवाद। काय पद आहेत सांगा ना अध्यक्ष? मी अध्यक्षपदासाठी विजयी उमेदवार म्हणून निवडून आलेलो आहे। ॲडव्होकेट राजेंद्र सदाशिव साखरे, उपाध्यक्ष पदासाठी ॲडव्होकेट शेख मोहसिन शेख करीमुद्दीन साहेब आले आणि सचिव पदासाठी दीपक मुरंबेकर हे निवडून आलेले आहेत। आणि उर्वरित जे पद आहेत ते बिनविरोध निवडून आलेले आहेत। त्यामध्ये नाहिद सिद्दीकी हे कोषाध्यक्ष म्हणून आहेत, सहसचिव म्हणून केतन कुमार सारंग म्हणून आलेले आहेत आणि ग्रंथालय सचिव हे खोत साहेब म्हणून आहेत आणि ग्रंथालय सचिव आपल्या लायब्ररी सेक्रेटरी झालं। महिला प्रतिनिधी या जोशी मॅडम ह्या आलेल्या आहेत। 2025 मध्ये झालेल्या वकील संघाच्या इलेक्शन मध्ये आज आम्ही तिघ जण घणघणीत विजयी झालेलो आहेत। अध्यक्ष म्हणून साखरे साहेब झालेले आहेत, उपाध्यक्ष म्हणून मी स्वतः आणि सेक्रेटरी म्हणून आमचे मुरंबेकर साहेब, सिद्दीकी साहेब, खोत साहेब आणि सारंग साहेब। आम्ही हे 2025-27 ची ही वकील संघाची कार्यकारिणी निवडून आलेली आहे। मी सर्वात पहिले सगळे वकील संघांना, वकील बांधवांना, माझ्या सिनियरांना आणि माझ्या वकील बहिणींना धन्यवाद करतो की तुम्ही आमच्यावर इतका विश्वास ठेवला। आम्ही हा विश्वास तुमचा कधी तुटू देणार नाही आणि कधी वकील संघाचं कोणतंही काम असलं तर आम्ही तत्पर हजर राहणार। धन्यवाद। वकील संघ वसमत, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली यांच्या कार्यकारिणीची निवड झालेली आहे। 25-27 या कार्यकारिणीमध्ये आमचे राजेंद्र साखरे साहेब, ॲडव्होकेट मोहसिन साहेब आणि मी स्वतः घवघवीत यशांनी घवघवीत मतांनी निवडून आलेलो आहे। मी पराजित उमेदवाराला एवढंच सांगितू इच्छितो की परिस्थिती आज जशी आहे ती पुढे राहणार नाहीये, कारण की आज तुमच्या विरुद्ध जरी तुम्ही या निवडणुकीमध्ये पराभूत झाली असेल तरी भविष्यामध्ये तुम्ही या पुढच्या निवडणुकीमध्ये नेहमी तत्परपणे तुम्ही विजयी होसाल अशी मी तुम्हाला ग्वाही देतो। तुम्ही जय पराजय हा मनावर न घेता आज आपल्या वकील संघामध्ये कशा पद्धतीने खेळीमेळीचे वातावरण राहील आणि आपल्या वकील संघाचा कशा आधारे विकास होईल आणि आपल्या वकील संघाला कशा आधारे निधी आणता येईल याबाबत आपण सर्व वकील संघाच्या वतीनं आपण प्रयत्न करू आणि वकील संघाचं नाव, खरंच आपल्या वकील संघाचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे। आपला वकील संघ शांत आणि सुव्यवस्थित आहे। आपले ज्युनियर सिनियरचा आदर करतात, तसेच आपण बार आणि बेंच मध्ये सलोख्याने राहतो। याबद्दल अनेक मॅजिस्ट्रेटमध्ये चर्चा असते की मला मिळावं तर वसमतच वकील संघ मिळावं आणि मला वसमतच्या वधीच माझी स्टेशन म्हणून म्हणजे न्यायाधीश म्हणून मला कार्य करतावं असे बहुतांश असे मॅजिस्ट्रेट आहेत, न्यायाधीश आहेत, त्यांची इच्छा असते। आणि जेव्हा बदलीचा फॉर्म भरत असतील तर सगळ्यात पहिले प्रत्येक न्यायाधीश हा वसमत या स्टेशनचं नाव पहिल्या याच्यामध्ये भरतंय आणि म्हणून पहिल्या स्टेप मध्ये भरतंय। म्हणून माझं नम्र विनंती की सर्व ज्युनियरला आणि सिनियरला की आपण या आपल्या वसमत वकील संघाचं भविष्यामध्ये पुन्हा नाव निघावं आणि त्याची प्रसिद्धी राहावी असंच हे करून आणि इलेक्शन बाबत कोणाचंही मत असं दूषित नाहीये। आमच्या वकील संघामध्ये अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम झालेला आहे। म्हणून एवढंच बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो। सगळे वकील संघाचे आभार आणि विशेष करून महिला मंडळांनी जे काही आम्हाला सहकार्य केले, ज्या काही उमेदवारांनी
मतदारांनी आम्हाला बहुगुणित यश केलं, त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि मी दोन शब्द थांबवतो. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.